नमस्कार. माझ्या एच-आर आणि पर्सोनेलच्या डिपार्टमेंटमधले कलीग्स, मॅनेजर्स, स्टाफ. आजचं हे सेशन मी घेतीये ते स्पेसिफिकली के-टी-सी, कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी. ही जी माझी कंपनी आहे, तर ती काय करते, कुठल्या-कुठल्या प्रकारची ट्रेनिंग्स प्रोव्हाईड करते आणि कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही देतो, याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मी सगळ्यात आधी माझी ओळख करून देते. माझं नाव मी पी-पी-टी शेअर करते तुमच्याशी. पी-पी-टी दिसतीये ना बघा फक्त. ओके. सो मी डॉक्टर दीप्ती लेले. आय एम सायबर लॉ एक्सपर्ट अँड ट्रेनर. कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी ही 5 वर्षापूर्वी मी सुरू केली. एक ध्येय घेऊन सुरू केली, की माझं मिशन आणि व्हिजन आहे सायबर सेफ इंडिया आणि रिस्पॉन्सिबल नेटिझन. तर याच्या अंतर्गत जे लोकं इंटरनेट वापरतात, तर त्यांची सिक्युरिटी किंवा त्यांची सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे. अ, तुम्हाला माहितीच असेल, की मागच्या वर्षीपासून, मागच्या मार्चपासून सगळेजण आपण लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो. पॅन्डेमिक पिरियड चालू होता. अजूनही ते कंटिन्यू आहेच आहे. याच्यात आपण बरीच ॲप्स, सॉफ्टवेअर्स किंवा ऑनलाईन डिस्कशनचे प्लॅटफॉर्म्स आपण शिकलो, वापरतोय आणि त्यांनी कुठलीच गोष्ट आपली थांबलेली नाहीये. एज्युकेशन चालू आहे, लोकं वर्क फ्रॉम होम करतात. वर्कर्ससुद्धा वर्क फ्रॉम होम करत होते 2-3 महिने. तर ह्या सगळ्याचा विचार करून कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीतर्फे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्यूल्स तयार केली आणि ती अतिशय उत्तम प्रकारे आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे राबवतोय आणि हे फक्त ऑफलाईन नाही, आता ऑनलाईन पण आपण हे करतोय. तर त्याच्यासाठी आजचं सेशन आहे. तर मी सेशनला सुरुवात करते. सगळ्यात आधी मी तुम्हाला फ्लो सांगते. मी तुम्हाला सगळ्यात आधी की कीर्ती ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला कुठल्या-कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये आम्ही 2 प्रकारच्या मेन सर्व्हिसेस ज्या आम्ही प्रोव्हाईड करतो, तर ते तुम्हाला सांगते. तर बेसिकली वी क्रिएट सायबर अवेअरनेस अमंग पीपल इन द एज ग्रुप ऑफ 9 टू 90 इयर्स. बरोबर? मला माहिती आहे की आपल्या कंपनीत जे लोकं काम करतात त्यांचं एज नक्कीच 18 प्लस असतं. पण एक लक्षात घ्या की वर्कर्स किंवा आपले एम्प्लॉईज जे असतात, ती आपली एक फॅमिलीच असते. आणि बेसिकली एच-आर इज नोन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेनिंग्स. तर तुमच्या एच-आरमधल्या ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये हा ट्रेनिंग पार्ट येऊ शकतो. आजपर्यंत मला वाटत नाही की कुठल्याही कंपनीनी किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशननी पुढे येऊन सायबर अवेअरनेसची ट्रेनिंग्स बनवली आहेत आणि दिली आहेत. तर आम्ही आमच्या इथे स्पेसिफिकली एम्प्लॉईजसाठी आणि विचार करताना वी आर टार्गेटिंग वी आर ट्रीटिंग वर्कर्स अँड एम्प्लॉईज ॲज अ वन फॅमिली, राइट? सो आपल्या फॅमिलीत पहिली गोष्ट आपले एम्प्लॉईज येतात. त्याच्यानंतर दुसरं एम्प्लॉईजची फॅमिली ही सुद्धा आपली जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ही सेशन्स बनवलेली ही जी मॉड्यूल्स बनवलेली आहेत, ती आहेत. सगळ्यात आधी पेरेंटिंग तुम्हाला माहिती आहे, की सगळे जे एम्प्लॉईज आहेत आपले, तर ते वडील आणि आई हे असतातच. आता पॅन्डेमिकमुळे काय झालेलं आहे, सगळं शिक्षण पण ऑनलाईन झालेलं आहे. तर शिक्षण ऑनलाईन झालेलं आहे. मुलं टॅब किंवा लॅपटॉप या डिव्हाइसेसचा जास्तीत जास्त प्रकारे वापर करतायत आणि हे करताना बऱ्याचदा पालकांना कळतच नाही, मुलं नक्की गेम्स खेळतायत, नक्की काय करतायत. स्क्रीन टाईम तर वाढलाय. तर मुलांवर आपला कंट्रोल राहावं किंवा मुलांनी काही वेगळी गोष्ट करू नये, की ज्यानी पूर्ण फॅमिली प्रॉब्लेममध्ये येईल. मुलांच्या स्क्रीन टाईमवर कंट्रोल राहावा. मुलं ॲडिक्शनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये जाऊ नयेत. नंतर मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी सेफ्टी मेजर्स म्हणून स्पेसिफिकली आम्ही सायबर पेरेंटिंग नावाचं मॉड्यूल डेव्हलप केलेलं आहे.
सायबर पेरेंटिंग हे मॉड्यूल 3 लोकं घेतात. एक म्हणजे मी, जी टेक्निकल एक्सपर्ट आहे. दुसरं एक पेडिट्रिशियन आहेत आपल्याकडे आणि एक आहेत सायकियाट्रिस्ट. त्याच्यामुळे तिन्ही अँगलनी आपण हे सेशन घेतो. सेशन साधारण 2 तासाचं असतं आणि ऑडियन्स म्हटलात तर सगळे एम्प्लॉईज ज्यांची मुलं 16 वर्षाच्या खाली आहेत. म्हणजे अगदी 0 पासून 16 वर्ष. ज्यांची मुलं या एज ग्रुपमध्ये आहेत, ते सगळे तसंच आजी-आजोबा सुद्धा हे सेशन अटेंड करू शकतात. तर हे सेशन खूपच महत्त्वाचं आहे, ज्याने की नक्कीच तुम्हाला एक वेगळा अँगल मिळेल, की आपल्या मुलांवर आपला कंट्रोल राहणं आणि त्यांची सेफ्टी ही आपली परत गरज आहे. तर ह्याच्यासाठी सायबर पेरेंटिंग हे सेशन आहे. 2 तासाचं आहे आणि नक्कीच कंपनी ह्याच्यासाठी विचार करू शकते. हे खूपच महत्त्वाचं सेशन आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईज. आता लाइक कॉर्पोरेटमध्ये आपला डेटा किंवा आपला लॅपटॉप, आपल्या कंपनीचा लॅपटॉप ही लोकं घरून वापरत असतात. त्याच्यानंतर कंपनीचा बराचसा डेटा त्यांच्या लॅपटॉपवर असतो. तर चुकून का होईना जर काही वेगळी गोष्ट झाली, ईमेल त्यांनी ॲक्सेस केलं, तर हे व्हायरसेस किंवा वॉर्म्स किंवा ट्रोजन हॉर्सेस कंपनीच्या लॅपटॉपमध्ये जाऊन डेटा फ्रीज होऊ शकतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक्स, सायबर अटॅक्स होऊ शकतात. अ, म्हणजे व्हायरस अटॅक्स आहेत त्याच्यात किंवा बरेचसे अटॅक आहेत, की ज्यानी तुमचा म्हणजे कंपनीचा डेटा हा फ्रीज होऊ शकतो आणि काहीही केलंय जोपर्यंत तुम्ही अनलेस अँड अंटिल यू पे द अमाउंट, यू विल नॉट गेट दॅट डेटा बॅक. तर ह्या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आणि याला कारण आहे, की एम्प्लॉईजचा अनअवेअरनेस. एम्प्लॉईज आर नॉट अवेअर, की काय-काय प्रकारे सेफ्टी मेजर्स घ्यायचे आहेत. सेफ्टी मेजर, सायबर हायजीन म्हणू आपण त्याला. तुम्हाला पर्सनल हायजीन माहितीच असेल. तर हायजीन हा प्रकार काय आहे? तो रोजच्या वापरात कसा असायला पाहिजे? आपला लॅपटॉप म्हणजे कंपनीचा लॅपटॉप, कंपनीचा डेटा, कंपनीची आय-पी-आर, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही कशी सुरक्षितपणे राहील? तर हे सगळ्याचं ट्रेनिंग आपण या रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईजमध्ये देतो. तसंच पर्सनल जीवनात म्हणजे लोकांच्या वैयक्तिक जीवनात लोकं ऑनलाईन ट्रेडिंग पण करतात. ऑनलाईन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करतायत. तर ते पण सेफली कसं करायचं? सोशल मीडियाचा वापर करतायत. तर आपल्याच कंपनीच्या लॅपटॉपवरून बऱ्याचदा आपण कंपनीत तर बॅनच केलेलं असतं. पण ते कसं वापरायचं नाहीये किंवा वापर करत असताना जर तुम्ही परमिशन दिली असेल, तर वापर करताना ते सेफली कसं वापर करायचा आहे. तर या सगळ्या टिप्स आपण त्यांना रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईजमध्ये देतो. ज्याच्यात आपण त्यांना सायबर क्राईम इन डे टू डे लाईफ अँड इट इज रिलेटेड टू कंपनी ऑब्व्हियसली. नंतर सायबर हायजीन, सायबर सिक्युरिटी पोश्चर आणि सायबर सेफ्टी. तर हे सगळ्याचं ट्रेनिंग त्यांना या 2 तासात देतो. यातनं नक्कीच आम्हाला रादर चांगले इफेक्ट्स आम्हाला जाणवलेले आहेत. एम्प्लॉईजचे फीडबॅक्स पण खूप चांगले आलेले आहेत. एच-आर मॅनेजर्सचे फीडबॅक्स चांगले आलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईज हे जे सेशन आहे, तर हे साधारण जे लोकं ज्या लेव्हलचे लोकं कॉम्प्युटर वापरतात, किंवा डिव्हाइस वापरतात कंपनीचा, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरं जे ट्रेनिंग आहे ते स्पेसिफिकली आपण म्हणजे एच-आर डिपार्टमेंटसाठी डिझाइन केलेलं आहे. तर इंट्रोडक्शन टू आय-टी ॲक्ट म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 फॉर एच-आर. एच-आर हा कंपनीतला खूप मोठा आस्पेक्ट आहे, महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ते एच-आर प्लस लॉ अशा दोन्ही गोष्टींना डील करत असतात. तर आपणही लॅपटॉप वापरतो. तर बेसिकली जेव्हा रिस्पॉन्सिबल एम्प्लॉईज घेतो आपण, तर त्याच्या आधी एच-आरच्या लोकांनाही माहिती पाहिजे ते मॉड्यूल काय आहे, ते शिकवताही आलं पाहिजे आणि त्यांच्या पर्सनल आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये ते जेव्हा कॉम्प्युटर ऑपरेट करत असतात, तर तेव्हाही काय-काय सायबर क्राईम्स घडू शकतात आणि ते घडू नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. तर आय-टी सिक्युरिटी पॉलिसी म्हणजे काय असतं? आय-टी ॲक्टप्रमाणे रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस हे कंपल्सरी केलेलं आहे. तर हे कंप्लायन्सेस आहेत काही, जे एच-आरनी करणं अपेक्षित आहे. एच-आरकडे असणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आपण स्पेसिफिकली एच-आर डिपार्टमेंटसाठी हे मॉड्यूल बनवलंय. इंट्रोडक्शन टू आय-टी ॲक्ट फॉर एच-आर.
रोल ऑफ इंटरमिडियरी, नंतर हे सगळंच आपण त्याच्यात कव्हर करतोय. ड्युरेशन 3 तास आहे आणि याच्यात HR आणि IT आणि ॲडमिन स्टाफ हे तिघही पार्टिसिपेट करू शकतात. खूप महत्वाचं मॉड्यूल आहे हे. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं मगाशी, की प्रत्येक एम्प्लॉयी हा आपला एक फॅमिली मेंबर असतो, कंपनीत जेव्हा काम करत असतो. तसंच एक्सटेंडेड फॅमिली म्हणून त्यांची जी फॅमिलीज असतात, तर तीही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर स्पेसिफिकली या एम्प्लॉयीच्या मुलांसाठी, जी मुलं टीनेजमध्ये आहेत, साधारण 9 वर्ष ते 16 वर्ष मधली जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण हा कोर्स घेतो आणि अत्यंत कमी किमतीत आपण हा कोर्स घेतो, की ज्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळालेले आहेत. पॅन्डेमिकमध्ये आत्तापर्यंत माझे 200 स्टुडंट्स झालेले आहेत, की ज्यांनी नर्चरिंग ई जनरेशन हा कोर्स केलेला आहे, की मुलं पण खूप रिस्पॉन्सिबल आहेत, मुलं हायली इंटेलेक्चुअल आहेत, मुलांना खरंच खूप गोष्टी कळत असतात. तर त्यासाठी आपल्या एम्प्लॉईजच्या मुलांसाठी स्पेसिफिकली हा आपण कोर्स डिझाइन केलेला आहे. नर्चरिंग ई जनरेशन. याच्यात मी मुलांना सायबर वर्ल्ड म्हणजे काय आहे? नंतर रिअल वर्ल्ड काय आहे? त्यातला डिफरन्स काय आहे? मुलं जेव्हा ऑनलाईन हे सगळं सांगते. ऑनलाईन गेम खेळतात. तर ऑनलाईन गेम खेळताना काय काळजी घ्यायला पाहिजे? त्याच्या अगेन्स्ट जर त्यांनी स्वतः कॉम्प्युटर गेम्स बनवायला शिकली ती, तर त्याचे काय फायदे आहेत? त्याच्यानंतर गेम्स खेळताना काय-काय त्रास होऊ शकतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय-काय सेफ्टी मेजर्स घ्यायचे, हे मी त्यांना सांगते. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आणि रेग्युलेशन्स जे सोशल मीडिया वापरताना किंवा इंटरनेट वापरताना गरजेचे आहेत, ते आपण त्यांना सांगतो. वेगवेगळ्या प्रकारचे मुलांशी रिलेटेड जे सायबर क्राईम्स आहेत, ते आपण त्यांना सांगतो. त्याच्यानंतर जे म्हणजे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या डिजिटल लॉकर, डिजिटल सिग्नेचर किंवा डिजिटल करन्सी याच्याबद्दल आपण मुलांना सांगतो. तसंच काही म्हणजे गेम्स घेतो, रिअल लाईफ केसेस त्यांना सॉल्व्ह करायला देतो. तर मुलांना खूप मजा येते. याच्यात आपण व्हर्चुअल व्हिडिओज वगैरे बऱ्याच गोष्टी वापरतो. 6 तासाचा कोर्स हा कसा संपतो हे मुलांनाही कळत नाही. सो नर्चरिंग ई जनरेशन हा स्पेसिफिकली आपण मुलांसाठी बनवलेला आहे. तर हे सगळे सायबर अवेअरनेसची मॉड्यूल्स आहेत. तर ही कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी तर्फे आम्ही सुरू केलेलं आहे. फियाट इंडियामध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे. TJSBमध्ये सुरू झालेलं आहे. मुंबईच्या काही 2-3 कंपनीजनी आपल्याबरोबर टाय अप केलेलं आहे. तर यांनी नक्कीच HR डिपार्टमेंटला एक ट्रेनिंगचा वेगळा आस्पेक्ट मिळेल. ही जी ट्रेनिंग्स आहेत, ही खूप युनिक ट्रेनिंग्स आहेत आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जे आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या दृष्टीने तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करा. ह्याच्यानंतर ही झाली ट्रेनिंग्स. आता मला तुम्हाला आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल सांगावसं वाटतं. तर सगळ्यात आधी जी सर्व्हिस आहे ती आय-टी सिक्युरिटी पॉलिसीज. कंपन्यांना हे माहितीच नसतं, की आय-टी सिक्युरिटी पॉलिसी बनवणं हे गरजेचं आहे. तर ॲक्चुअली प्रत्येक म्हणजे एस-एम-ईज किंवा मिडल लेव्हल ज्या कंपन्या असतात, सगळ्यांनाच आय-टी ॲक्टप्रमाणे हे बाइंडिंग आहे, की त्यांनी आय-टी सिक्युरिटी पॉलिसी ही स्वतःची स्वतः बनवायला पाहिजे. ती कंपनीत असायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल मी ॲडव्होकेट अमृताला विनंती करीन, की तिने पी-पी-टी शेअर करावी आणि तिने आय-टी सिक्युरिटी पॉलिसीबद्दल सांगावं. अमृता अनम्यूट कर फक्त तुला. म्यूटवर आहेस आणि तू पी-पी-टी शेअर करू शकतेस. ओके. सो बेसिकली आय टी सिक्युरिटी पॉलिसी हे डॉक्युमेंट असतं जे प्रत्येक कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये कुठल्याही ज्यामध्ये जिथे लोक कामाला आहेत तिथे कॉम्प्युटरचा मोबाईलचा विविध डिजिटल डिव्हायसेसचा यूज होतो तिथे ही सिक्युरिटी पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे. तर आय टी सिक्युरिटी पॉलिसी काय आहे तर इट इज अ कंपायलेशन ऑफ रूल्स जे सगळे जे काही डिजिटल डिव्हायसेस वापरायचे रूल्स आहेत तर त्याची एक मॅनेज करणारी आणि त्याला कसे प्रोटेक्ट करावं हे सांगणारी कंपनीची कंपनीचं स्टेटमेंट जसं आपलं मिशन स्टेटमेंट असतं
तसं कंपनीचं स्टेटमेंट डिजिटल त्यांची पॉलिसी कशी आहे ते दाखवायला असतं. तर आता त्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर बेनिफिट्स आहेत की एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही पॉलिसी किंवा कुठलेही डॉक्युमेंट हे तुमचं स्टेटमेंट सांगतं की तुमची कंपनी कशी त्याच्यावरती फंक्शन करणार आहे. त्यामुळे कुठल्याही अटॅकचा, सायबर अटॅक छोटा असो किंवा मोठा असो, त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो कमीत कमी होण्याचे चान्सेस निर्माण होतात. वल्नरेबिलिटी कमी होते. ती कमी झाल्यामुळे तुमच्या कंपनीची क्रेडिबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे तुमच्या कंपनीचा कुठलाही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे असते तर त्याचा मिसयूज कमी होतो. सो बेसिकली त्याचा बेनिफिट असा आहे की याने कुठलाही अटॅक थांबलाच जाईल किंवा त्यांनी अटॅक होणारच नाही असं काहीही नाही. परंतु त्याने होणारा जो इम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे होणारा काय इफेक्ट आहे किंवा त्याचा इफेक्ट जो कंपनीवर होऊ शकतो, फायनान्शियल इफेक्ट जो असतो किंवा कुठल्याही गोष्टीमुळे म्हणजे त्या गोष्टीमुळे होणारा क्रेडिबिलिटीचा इफेक्ट असतो, तर तो मिनिमाइज व्हायला खूप मदत होते. So basically, this is a statement which gives not just employees, not just outsiders, but also employees की कंपनीचं स्टेटमेंट काय आहे, कंपनीचं वाटचाल कशा तऱ्हेने आहे आणि डिजिटल डिव्हाइसेस यूज करण्याची कंपनीची पॉलिसी काय आहे, हे फक्त बाहेरच्या लोकांना नाही तर कंपनीतल्या आतल्या लोकांनाही माहिती असणं गरजेचं असतं. त्यानुसारच ते वागू शकतात. सो ते माहिती झाल्यामुळे जी ऑपरेशनल एफिशियन्सी असते कंपनीतल्या एम्प्लॉईजची, ती त्यांना माहिती असल्यामुळे तिची ऑपरेशनल एफिशियन्सी ती वाढायला मदत होते. प्लस जे कंप्लायन्सेस असतात त्याच्यामधले कुठलेही फाईन्स आणि पेनल्टीज असतात तर ते सुद्धा अवॉइड व्हायला खूप मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं एक प्रॅक्टिकल हे म्हणजे इन्शुरन्स जो घेतात त्याच्यासाठी काय म्हणतात या पॉलिसीचा, क्रेडिट रिपोर्टचा खूप फायदा होतो. सो या स्टेटमेंटमुळे या कंपनीची तुमची अशी स्टेटमेंट आहे, तुमचं असं स्टेटमेंट आहे, तुम्ही हे या पॉलिसी त्याच्यामध्ये अप्लाय करताय, या बेसिसवरती जो क्रेडिट रिपोर्ट दिला जातो तर त्याच्यामध्ये कंपनीचं क्रेडिबिलिटी वाढण्याची खूप शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेनिफिट तर ठीक आहे, पण खरंच गरजेचे आहे का किंवा लॉ काय म्हणतो, लॉ त्याला कंपल्सरी करतो का? तर IT ऍक्ट जो आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट, तर त्याच्यामध्ये दोन सेक्शन आहेत, 43A आणि 72A. त्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन डिस्क्लोजर, म्हणजे 72A सांगतो की नॉन डिस्क्लोजर ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन. याच्यासाठी जर ती तशी झाली, पर्सनल इन्फॉर्मेशन जर डिस्क्लोज झाली तर त्याच्यासाठी फाईन आणि 5 इयर्स पर्यंत इम्प्रिझनमेंट अशी प्रोव्हिजन आहे. आणि 32A जे आहे त्याच्यामध्ये रिझनेबल सिक्युरिटी मेंटेन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीजवर दिली आहे. आता रिझनेबल सिक्युरिटी म्हणजे काय, की तुम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेताय, तुम्ही रिझनेबली कंपनीला सिक्युअर बनवताय आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही कंपनीला मेंटेन करताय त्या पॉलिसीज, हे दाखवायची गरज कंपनीला असते. तर ती जर रिझनेबल सिक्युरिटी पॉलिसीज जर तुमच्या ह्याच्यामध्ये असतील कंपनीमध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट एक तर कमी होतोच, पण जे लॉनी ते कंपल्सरी केलेलं आहे, जे लॉ तुम्हाला सांगतं की हे जर तुम्ही मेंटेन केलं असेल, तुमच्या कंपनीमध्ये तर ही पॉलिसी असेल, याप्रमाणे जर लोक वागत असतील, एम्प्लॉईज वागत असतील, तर त्याला जी पनिशमेंट आहे की 5 इयर्स फाईन जो आहे, तर तो तुम्हाला बसणार नाही किंवा तो मिनिमाइज होईल याची शक्यता खूप जास्त होते. तिसरी लिगल रिक्वायरमेंट आहे की ज्या रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस आहेत तर त्याचं ऑडिट करणं दरवर्षी. या 3 गोष्टी लॉ प्रमाणे रिक्वायर्ड आहेत आणि कंपल्सरी आहेत. रिझनेबल सिक्युरिटी रूल्स पण आहेत 2011चे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कुठले स्टँडर्ड्स कुठले हे वापरायला पाहिजेत, कुठले असले पाहिजेत, त्यामुळे रिझनेबल सिक्युरिटी तुम्ही फॉलो करताय किंवा मेंटेन करताय हे तुम्ही दाखवू शकता. आता तुमच्या पॉलिसीमध्ये काय कंटेंट्स पाहिजे, तर तुमची ही पॉलिसी ही मॅनेजरियल लेवलला किंवा मॅनेजमेंटनी इन्व्हॉल्व होऊन तयार केलेली पॉलिसी पाहिजे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंटला काय अपेक्षित आहे, त्याचा इंटेंट, पर्पज काय आहे, हे सगळं आलं पाहिजे. त्यानंतर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे या पॉलिसीचा, की तुम्ही एखादी ऍक्शन का घेताय. फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये फेसबुक उघडायचं नाही, का नाही उघडायचं, त्याचं ऑब्जेक्ट काय आहे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह त्याच्यात लिहायला लागतं. त्याचे स्टँडर्ड्स काय आहेत, प्रत्येकाचे स्टँडर्ड्स तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायला लागतात.
ती प्रोसिजर तुम्ही कशी फॉलो करताय, तुम्ही त्याचे कंप्लायन्सेस कसे घेणार आहात, हे सगळं त्याच्यामध्ये द्यायला लागतं. आणि गाईडलाईन द्यायला लागते की कंपनीतल्या एम्प्लॉईजनी कसं वागायला पाहिजे. या 5 सूत्रावरती किंवा या 5 पिरॅमिडवरती ती पॉलिसी बेस्ड असते आणि त्याप्रमाणे ती पॉलिसी तयार केली जाते. सो आम्ही कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीमध्ये ही पॉलिसी तयार करण्यासाठी किंवा कुठले इन्ग्रेडियंट्स आले पाहिजेत, कुठल्या प्रोव्हिजन्स आल्या पाहिजेत, हे सगळं करण्याची तुमच्याकडे मदत करेल. Yes. थँक्यू अमृता. तू खूपच महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितलीस आणि आय टी सिक्युरिटी पॉलिसीज बनवून द्यायला मदत करणं ही एक आमची खूप मोठी सर्व्हिस आहे, ती जी आम्ही सुरू केलेली आहे. अमृताने जे आता सांगितलं की आय टी सिक्युरिटी पॉलिसी जर नसेल तर सायबर इन्शुरन्स तुम्हाला मिळेलच याची खात्री नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचं सायबर इन्शुरन्स सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर सायबर इन्शुरन्स ॲट कॉर्पोरेट लेव्हल हे खूप महत्वाचं आहे. पर्सनल लेव्हललाही असतं, पण कॉर्पोरेट लेव्हलला आहे. याची बऱ्याच जणांना माहिती नाहीये. इन्शुरन्समध्ये हा पण ही एक कॅटेगरी ॲड झालेली आहे आणि ही खूप महत्वाची आहे. तर मी असावरीला रिक्वेस्ट करीन, आपल्या या सर्व्हिसबद्दल असावरी तू थोडंसं सांगितलंस तर बरं पडेल. Thank you, Deepti. I will just make a screen share करते हैं तो. सो बेसिकली मी थोडंसं माझ्याबद्दल सांगते आधी. मी आसावरी नातू. मी या फील्डमध्ये 2000 पासून आहे. बेसिकली इन्शुरन्स रिलेटेड, स्पेशली कॉर्पोरेट इन्शुरन्स. आणि आम्ही कंपन्यांना इव्हन फॅमिलीजला लागणारे सगळे इन्शुरन्सचे सोल्युशन्स बऱ्यापैकी कस्टमाइज करून देत असतो. इन कोलॅबोरेशन विथ दीप्ती, वी हॅव बीन वर्किंग नाव फॉर सायबर क्राईम इन्शुरन्स फॉर कॉर्पोरेट्स. आम्हाला आय-टी, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थ केअर, एज्युकेशन या सगळ्या सेक्टर्समध्ये एक्सपिरियन्स आहे. आणि सगळ्यात मोठा यू-एस-पी असा आहे, की असं नाहीये, की कुठल्या एका इन्शुरन्स कंपनीबद्दल किंवा एकाच कुठल्या प्रॉडक्टबद्दल हे आहे. वी आर वर्किंग विथ ऑल द इन्शुरन्स कंपनीज इन द मार्केट. आणि क्लायंटची रिक्वायरमेंट काय असेल, तुमची जी स्पेशली तुमच्या कंपनीला कशा प्रकारची पॉलिसी हवी आहे, बजेट काय आहे, तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याप्रमाणे आपण कोट्स मागवून वेगवेगळ्या कंपन्यांकडनं ऑप्शन्स निगोशिएट करून आपण ठरवतो. सो दॅट इज आवर यू-एस-पी. अँड सो कॉर्पोरेट्सना खूप प्रकारचे कव्हर्स लागतात है ना, लायबिलिटी कव्हर्स लागतात. उद्या जरी तुमचं सायबर क्राईम काहीतरी हॅक झालं आणि डेटा शेअर झाला, तरी तुम्हाला कॉम्पन्सेशन करता क्लेम येऊ शकतो, पर्सनल डेटा शेअर झाल्यामुळे. सो लायबिलिटी कव्हर्स असतात, डिरेक्टर्स लायबिलिटी, जनरल, हे बरेच प्रकारचे लायबिलिटी कव्हर्स आहेत, इन विच एनी काइंड ऑफ क्लेम्स और कॉम्पन्सेशन दॅट यू माइट हॅव टू पे इज कव्हर्ड. रेग्युलर असतंच, फायर, बर्ग्लरी हे सगळ्यांनाच लागत असतं. एम्प्लॉयी कव्हर्स असतात जे सगळ्यांना लागतात. वर्कर्स कॉम्पन्सेशन, ग्रुप मेडिक्लेम, ट्रान्झिट इन्शुरन्स किंवा वेअरहाऊस इन्शुरन्स असतं. बऱ्याचशा कंपन्यांना पैसे पार्क करायची गरज असते. किंवा कीमॅन इन्शुरन्स असतं, की जे मेन ओनर्स आहेत, मॅनेजमेंट लेव्हलची लोकं आहेत, त्यांच्याकरता इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सची गरज असते. सो दीज आर ऑल द बेसिक कव्हर्स दॅट आर रिक्वायर्ड. बिसाइड्स दिस, ह्याच्यापेक्षा लेटेस्ट आता आलेलं जे आहे ते सायबर थ्रेट इन्शुरन्स. सो सायबर थ्रेट इन्शुरन्स हे खूप रिलेटिव्हली नवीन प्रकारचं इन्शुरन्स इंट्रोड्यूस झालेलं आहे. कारण आता गेल्या काही वर्षांमध्ये ह्याच्यामुळे येणारे नुकसान जे कंपन्यांना होतंय ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण हे समजून घेऊ, की हे काय आहे एक्झॅक्टली आणि कोणाला गरज असते या प्रकारच्या इन्शुरन्सची. सो सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स इज बेसिकली कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स सोल्युशन. म्हणजे अशा प्रकारे ते डिझाइन केलेलं इन्शुरन्स आहे, की कुठल्याही कमर्शियल बिझनेसला, कंपनीला खूप प्रकारचे वेगवेगळे क्लेम्स येऊ शकतात. जर उद्या सायबर क्राईममुळे तुमच्या कंपनीचा काही डेटा हॅक झाला, डेटा लॉस झाला, बाहेर मार्केटमध्ये शेअर झाला, विकला गेला, तर ह्या सगळ्यामुळे जे काही एक्सपोजर तुम्हाला मिळत असतं आणि लॉस व्हायची शक्यता असते, त्याचं हे इन्शुरन्स आहे. सो काय गरज आहे? व्हॉट इज द नेसेसिटी फॉर सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स?
So yes, see, cyber risks are on the one of the top risks for businesses at present and in the coming future. आता सगळ्या कुठलीही कंपनी तुम्ही म्हणाल तर ती ऑनलाईन आहे. त्यांचे ऑनलाईन प्रोसेसेस असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे अगदी ईमेल पासनं तुम्ही बाकी कुठल्याही गोष्टी करत असता त्या सगळ्या ऑनलाईन असतात. अ, जवळ-जवळ 50% च्या वर पॉप्युलेशन स्पेशली अर्बन एरियाज मधलं तर 100% असेल जे ऑनलाईन आता आहे. आणि हे रोज दिस इज अ नंबर ऑफ पीपल इज इन्क्रीजिंग. देअर आर 1 मिलियन पीपल जॉइनिंग द इंटरनेट एव्हरी डे. सो इफेक्टिव्हली याचा अर्थ काय आहे? 2/3 ऑफ द ह्युमॅनिटी नाऊ ओन अ मोबाईल डिव्हाइस अँड आर ऑनलाईन. आणि दिस हॅज कॉज द फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जे काय झाले त्याच्यातले आपण आत्ता करंटली आपण फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन मध्ये आहोत. याचा अर्थ असा आहे की बिकॉज सी ईच अँड एव्हरी वन ऑफ इज कनेक्टेड बाय वन थिंग, राईट? इंटरनेट. And the fourth industrial revolution is basically a blurring of boundaries. तुमचे फिजिकल, डिजिटल या जगामधल्या असं काही कुठेही बाउंड्री आता राहिलेली नाहीये. तुम्हाला उद्या काही करायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, 3D प्रिंटिंग आहे. या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर चालतात. मग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असू दे किंवा सॉफ्टवेअर कंपनी असू दे, त्यांना या इंटरनेट शिवाय कुठलंही काम करणं शक्य नाही. So essentially, we are all part of the fourth industrial revolution right now. That is the reason everybody needs to see that, you are secure in every which way from the risks that can come along with this. मग जसं आता दीप्तीने कव्हर केलं, अमृताने कव्हर केलं, त्याप्रमाणे खूप प्रकारच्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे सायबर इन्सिडेंट्स ट्रिगर होतात. तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमचा पासवर्ड आणि ईमेल आयडी लिहून ठेवला असेल, दॅट इज वन थिंग दॅट कॅन कॉज ह्युमन एरर. असं चुकून कुठल्या लिंकवर क्लिक होतं. सोडून गेलेले एम्प्लॉईज असतात जे तुमचा डेटा मिसयूज करू शकतात. हॅकर्स असतात आणि खूप मोठ्या म्हणजे मेजर कंपनीज आहेत ज्यांना हॅकर्स सारखे टार्गेट करत असतात. आणि व्हॉट हॅपन्स इज रिझल्ट ऑफ दिस दे आर टेकिंग केअर ऑफ देअर सायबर सिक्युरिटी. बट स्मॉलर कंपनीज फील की आपल्याला कशाला कोण टार्गेट करेल, असं होत नाही. बऱ्याच वेळा सायबर पर्सन हू इज इंटू सायबर क्राईम विल ऍक्च्युअली गो अँड सर्च फॉर स्मॉलर कंपनीज हू विल नॉट हॅव इनफ सिक्युरिटी. आणि तिथे मग खूप मोठा लॉस होतो. आणि सॉफ्टवेअरमध्ये पण लूप होल्स असतात. बरेच वेळा तुमचा फोन गाड्या कुठे रिक्षामध्ये राहिला, टॅक्सीमध्ये राहिला, ट्रेनमध्ये राहिला, तुमचं लॅपटॉप चोरीला गेला कारमधनं. अशा कितीतरी गोष्टी होतात ज्याच्यामधनं डेटा लॉस होऊ शकतो, जो आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्यामुळे या सगळ्या ट्रिगर्समुळे सुद्धा आणि दिस इज व्हेन इट कम्स टू कॉर्पोरेट, ऑल दीज थिंग्स विल हॅपन विथ एम्प्लॉईज. इफ एन एम्प्लॉईज फोन हॅज युअर लॉग इन, कंपनीचा डेटा आहे आणि फोन चोरीला गेला, लॅपटॉप चोरीला गेला किंवा हॅक झाला, तर ह्याच्यामुळे अख्खी कंपनी तुमची एक्सपोज होते. सो इन टर्न लेट अस लुक स्पेसिफिकली आता भारतामध्ये याचा काय इम्प्लिकेशन्स आहेत. व्हॉट इज द सिनारिओ इन इंडिया? येस, इंडियामध्ये 12.3 बिलियन मोबाईल ऍप्लिकेशन्स डाउनलोड झाले 2018 मध्ये. दिस इज बिफोर द लॉकडाऊन. हे लॉकडाऊनमध्ये ही सिच्युएशन टोटली चेंज झाली आहे. कारण ज्या कंपन्यांना असं रिक्वायरमेंट होती की नाही एम्प्लॉईजनी येऊन ऑफिसमध्ये येऊन ऑफिसच्या लॅपटॉपवरच लॉग इन करायला पाहिजे, ऑफिसमध्ये येऊनच काम करायला पाहिजे. Now those companies also have to allow the employees to work from home, and they have also realized benefits. There is a lot of cost cutting that takes place if you don't have everybody sitting in the office the whole day, and instead they are working from home. त्यामुळे the number of mobile applications that are being downloaded, the number of digital payments that are happening, सोशल नेटवर्क, कारण जे ऑफिसमध्ये सोशल नेटवर्कला ऍक्सेस नाही होत, पण घरी तर काम करत असताना करू शकतो आपण. बऱ्याचशा ट्रान्झॅक्शन्स आहेत कंपन्यांचे जे चेकनीच व्हायचे ते आता ऑनलाईन होतात. सो ऑल दीज थिंग्स हॅव ॲक्च्युअली इन्क्रीज्ड स्पेशली आफ्टर द लॉकडाऊन आर एक्सपोजर टू द सायबर क्राईम थिंग्स दॅट कॅन हॅपन. सो वाय डू यू नीड इट? येस, ऑफकोर्स डिजिटायझेशन ऑफ बिझनेसेस जसं आता आपण बोललो, सगळं क्लाउडवरती आहे, सगळे सोशल मीडियाला कनेक्टेड आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्समुळे एव्हरीथिंग इज कनेक्टेड. सो दिस इन्क्रीजेस आर व्हेनरेबिलिटीज. आपली रिस्क खूप पटीने याच्यामुळे वाढलेली आहे. आणि जसं जसं हॅकर्स आर गेटिंग मोर एक्सपिरियन्स, द अटॅक्स दॅट आर टेकिंग प्लेस आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड. दे आर स्टेल्थी. आपल्याला कळत पण नाही की या लिंकवर क्लिक, ती लिंक इतकी सिमिलर दिसत असते की आपल्याला कळणार पण नाही की ही गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी ह्याची लिंक नाहीये. So it is becoming more difficult to avoid these. So you have to see that along with all your
audits in place, all your IT policies in place, you are also taking insurance. बिकॉज फायनली आपण सगळ्या गोष्टी काळजी घेणार, पण हे सगळं अवॉइड होऊ शकतं असं नाहीये. त्याला झाल्यानंतर काय करता येईल ह्या सगळ्याचं सुद्धा प्लॅनिंग व्हायला पाहिजे. आणि इनसाइडर रिस्क कायमच आहे. तो यू विल ऑलवेज हॅव पीपल हू हॅव युअर डेटा अँड हू माइट लीव युअर ऑर्गनायझेशन विथ द डेटा. हे ज्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, IT कंपनीज अब्रॉड काम करतात, तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहात किंवा तुमचा डेटा बाहेर जात असतो, त्यांना इतर सुद्धा बरेचसे लॉज ऍप्लिकेबल आहेत. सो यू विल सी की GDPR इज बेसिकली I think Deepti and Amruta are better people to explain what GDPR is. बट ज्या कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आहेत त्यांना हे जास्ती ऍप्लिकेबल आहे. आणि इफ यू विल सी द पीपल हू आर नॉट फॉलोइंग दोज पॉलिसीज आर बीइंग फाईन. कंपनीज दॅट आर नॉट फॉलोइंग GDPR पॉलिसीज आर बीइंग फाईन हेविली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या IT पॉलिसीमध्ये कव्हर होत असतात. हे अतिशय गरजेचं आहे की तुम्ही हे सुद्धा सगळे लॉज फॉलो करावे. आणि इव्हन इन्शुरन्स मिळण्याकरता तुमचे हे लॉज असणं अतिशय गरजेचं आहे. सो बजेट ॲलोकेशन, सी सायबर शेवटी इट इज अ न्यू टाइप ऑफ कव्हर, न्यू टाइप ऑफ थिंग दॅट यू आर ॲडिंग टू युअर कंपनी, राईट. तुमचं इंटरनेट आणि तुम्ही आधीपासून वापरत होता, पण त्याच्याकरता लागणारे जे काही सेफगार्ड्स आहेत ते परत आणण्याकरता तुम्हाला एक बजेट ॲलोकेशन करायची गरज आहे. बिकॉज युअर IT पॉलिसी, युअर सायबर क्राईम इन्शुरन्स, your trainings for your employees, all these things have to be budgeted properly. And it is very important. शेवटी फायनली काय, यू आर लुकिंग ॲट द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये होणाऱ्या रिटर्नचं जर वर्कआउट होत असेल तरच तुम्ही तो खर्च करणार. त्यामुळे द रिटर्न इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बिकॉज वन्स अन अटॅक हॅपन्स द कॉस्ट इज ह्यूज. So unless all these budget allocations are made, you will not be saving on that cost. That loss will come into your company some or the other time. आणि इट इज ऑल्सो कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्वायरमेंट. स्पेसिफिकली जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या किंवा अब्रॉड काम करणाऱ्या कंपन्याज आहेत, तुम्ही मोठ्या कंपनीला सप्लाय करत असाल तर त्यांची आता ही कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्वायरमेंट आहे दॅट यू शुड टेक इन्शुरन्स, यू शुड हॅव युअर IT पॉलिसीज इन प्लेस. सो वाय आय मीन हे सगळं करण्याचा फायनली बजेट ॲलोकेशन करण्याचा हेतू काय आहे? तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या ऑपरेशन्सला अफेक्ट होऊ शकतं. उद्या जर एखाद्या हॅकरनी येऊन तुमचे सगळे, कारण तुमच्या मशिनरीपासून सगळं सॉफ्टवेअरवर चालतं, राईट. इट कॅन हॅपन, अँड दिस हॅज हॅपन इन केस ऑफ अ हॉस्पिटल वेअर द अटॅकर्स हॅक्ड ऑल देअर, अगदी एक्सरे मशीन्स पासून सगळं हॅक करून होल्डवर होतं टिल द हॉस्पिटल पेड द रॅन्सम. So your operations can be affected. Your day-to-day actual manufacturing can be affected because of this. Finance is of course affected कारण तुमचं financial transactions सगळे ऑनलाईन आहेत. तुमचे बँक अकाउंट हॅक करणं, हे करणं, that is the first target anybody will have. Customer retention is important. उद्या तुम्हाला, if anybody has heard of the Cosmos Bank attack, जेव्हा Cosmos बँकेवर अटॅक झाला होता, इतके सगळ्यांना भीती बसली होती की लोक अकाउंट बंद करत होते, लोक पैसे अजून तिथे इन्व्हेस्ट करायला किंवा ट्रान्सफर करायला घाबरत होते. So from customer retention point of view, all these things, your cyber crime securities and your insurance is extremely important because your customers need to know that their data is safe, that their money is safe. Legal engagements, yes, of course. Legally speaking, तुमचं कॉम्पन्सेशन कुठल्याही लेवलला जाऊ शकतं जर हॅक झाला आणि अटॅक झाला आणि डेटा लॉस झाला तर. Regulatory scrutiny, yes, at certain levels, your regulations, your compliances will also demand all this. And eventually this is going to happen. लेबर लॉज मध्ये वर्कर्स कॉम्पन्सेशन, एम्प्लॉईजचे कव्हर्स, ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी नव्हत्या. जसे जसा एक्सपिरियन्स येत गेला की नाही याच्यामुळे कंपन्या बंद पडतात, लॉस येऊ शकतो, लोकांना नुकसान होतंय, तेव्हा हे कंप्लायन्सेस आणि लॉस जागेवर आले. Similarly, for cybercrime, this will happen, where regulatory scrutiny will demand that each and every company should have insurance and compliances and audits in place. Yes, and business partnerships, supplier relationships, all these तुमचे वेंडर्स आहेत, तुमचे फ्रँचायझीज असतील, तुम्ही ज्यांना तुमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ज्यांना हे सगळं मटेरियल सप्लाय करतात, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. आणि ब्रँड रेप्युटेशन आहे. उद्या कुठल्याही कंपनीचा डेटा हॅक झाला आणि शेअर झाला तर लोक म्हणतील अरे यांचं सगळं काळजी घेतलेली नाहीये, सगळं प्लॅनिंग नाही आहे, सिक्युरिटी नाही आहे, यांच्याबरोबर काम नको करायला. So that is why taking care of all these things is extremely important from that point of view.
कोविड-19 पॅन्डेमिक झाल्यानंतर ऑनलाईन हे आपण डिस्कस केलं. ऑनलाईन टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामुळे सगळ्या बिझनेसेसना आता खूप हाय एक्सपोजर आहे. ई-कॉमर्स आहे. तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, ऑनलाईन असेल, काहीही असेल तरी तुमचं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुमचा प्रेझेन्स असतो. तुम्ही मार्केटिंग करत असता, गोष्टी विकत असता. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्याच्यामुळे जरी आधी कोणी वापरत नसेल तरी आता लोकांना त्याचा फायदा कळलेला आहे आणि एव्हरीबडी इज ऑनलाईन ट्रायिंग टू सेल थिंग्स ऑनलाईन. सो येस, युअर सायबर रिस्क्स आर मच हायर बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स. सो काय आहे? व्हॉट इज सायबर क्राईम इन्शुरन्स? व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी कव्हर्ड इन अ सायबर क्राईम इन्शुरन्स? सो सायबर क्राईम इन्शुरन्समध्ये ई व्हॅन्डलिझम लॉस म्हणतो आपण, विच इज बेसिकली तुमचा कोणीतरी उगाचच काहीतरी मिसचिफ करून तुमचा डेटा इकडे-तिकडे शेअर केला, ओपन सोशल मीडियामध्ये पाठवून दिला. अशा कारणामुळे होणारा लॉस आहे. तुमचा ई कम्युनिकेशन्स लॉस आहे. उद्या एखादी कंपनी आहे आणि त्यांचं इंटरनेट आणि सगळ्या इंटरनल जे काय कम्युनिकेशनचे सॉफ्टवेअर आहेत सगळे डाउन झाले आणि तुम्ही डेटा सेंड नाही करू शकला. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुमचं प्रोडक्शन लाईन बंद पडू शकते. तुमचा पुढे डेटा शेअर होत नाही, त्यामुळे डिस्ट्रिब्युटर्स अफेक्ट होऊ शकतात. ऑल दीज थिंग्स आर कव्हर्ड. याच्यामुळे होणारा लॉस तुमचा सायबर क्राईम इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. ई-थ्रेट लॉसमध्ये बेसिकली युअर एनी काइंड ऑफ थ्रेट्स सोली अँड डायरेक्टली मेड टू अन इन्शॉर्ड. सो जसं रॅन्सम म्हणतो आपण, की तुम्हाला उद्या येऊन रॅन्समवरती धरलं, की नाही हे रॅन्सम पे केलं तर तुम्हाला तुमचा डेटा परत मिळेल. आम्ही ओपन मार्केटमध्ये शेअर करणार नाही किंवा हे रॅन्सम पे केलं तरच तुम्हाला तुमचे सॉफ्टवेअर्स परत वापरायला मिळतील. टिल देन they are kind of kidnapped. You are not able to actually access your software. So that loss is also covered in a cybercrime insurance. Interruption in business. So, for a manufacturing company or a software company, there are deadlines. After your deadlines, if you don't reach that deadline in time, तुम्हाला फाईन होऊ शकतं किंवा तुमचं त्याच्यावरती सो बेसिकली फाईनच. इट इज अ पेनल्टी ऑर फाईन विच यू हॅव टू पे फॉर डिले इन सप्लायिंग अ सर्टन प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. सो दॅट इज इंटरप्शन इन बिझनेस लॉस. तुमचा बिझनेस इंटरप्ट झाल्यामुळे तुमच्या पुढचे सगळ्या प्रोसेसेस डिले होतात. त्याच्यामुळे जो काही लॉस होतो दॅट कॅन बी कव्हर्ड इन युअर सायबर क्राईम इन्शुरन्स. ऑफकोर्स यू हॅव टू कीप इन माइंड इंटरप्शन इन बिझनेस ड्यू टू सायबर क्राईम. Everything, all the points that we are covering are the losses that can be caused due to cyber crime. आणि any kind of loss on account of claim made during the policy period due to cyber crime. रेट्रोएक्टिव्ह रेट बेसिकली तुमची पॉलिसी सुरू व्हायच्या आधी जर कोणीतरी आधी काहीतरी हॅक करून ठेवलंय आणि मग नंतर पॉलिसीच्या ह्याच्यामध्ये ते पैसे काढून घेतले, दॅट इज नॉट कवर्ड. तुमची पॉलिसी कंटिन्युटीमध्ये पाहिजे. तुमची पॉलिसी सुरू झाल्यापासून दरवर्षी रिन्युअल करून कंटिन्युटीमध्ये असेल तर जुन्या पॉलिसी पिरियडमध्ये पण काही झालं असेल तर नवीन पॉलिसीच्या अंडर ते कव्हर होऊ शकतं. सो इट ऑल्सो कव्हर्स व्हेरियस एक्सपेन्सेस. तुम्हाला उद्या बेसिकली कस्टमर्स अफेक्ट होतात, तुमचे सर्व्हिसेस अफेक्ट होतात, त्याच्यामुळे जे काही एक्सपेन्सेस येऊ शकतात. तुम्हाला काही क्रायसिस आल्यामुळे पब्लिक रिलेशन कन्सल्टंट्सना हायर करायला लागलं तर त्याचे जे काही कॉस्ट असते ती. आणि इन्फॉर्मेंट कॉस्ट, की उद्या फायनली मोठा जिथे क्लेम येतो ना, तिथे तुम्हाला जाऊन इतर लोकांचं कन्सल्टंट्सचे माहिती घ्यावी लागते, इन्फॉर्मंट्सकडनं माहिती घ्यावी लागते, की हे कशामुळे झालं, कुठनं झालं. ती जे काही इन्व्हेस्टिगेशनची कॉस्ट आहे दॅट इज ऑल्सो कव्हर्ड. अँड थर्ड पार्टी कॉस्ट इज कव्हर्ड. तुमच्यामुळे तिसऱ्या पार्टीला कोणाला लॉस झाला. मे बी यू हॅव डेटा ऑफ सम अदर कंपनी अँड दॅट अदर कंपनी इज ऑल्सो हॅज अ लॉस because of the hacking that happened in your company. That is also covered. So that is third party liability compensation. So basically this covers all the cybercrime insurance topics. याच्यामध्ये कोणाला कधी काय डाऊट असेल of course you can contact me. Deepti, Amruta, all of us are here available for any kind of cyber consultation. Thank you so much. Back to you, Deepti. Thank you, Amruta. It was really very important, very, very important. So, first of all, thank you. Thanks a lot. मला वाटतं आतापर्यंत जे माझे जे HR मॅनेजर्स आहेत त्यांना कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीच्या अंडर ज्या ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण घेतो आणि 2 महत्त्वाच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, एक म्हणजे IT सिक्युरिटी पॉलिसी आणि दुसरं सायबर इन्शुरन्स. तर या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल नक्की कळलं असेल तर तुम्हाला
याची काही गरज असेल किंवा तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी काहीही मदत हवी असेल, आमची सर्व्हिसेस हवी असतील, तर वी आर ऑल्वेज रेडी टू हेल्प यू. वी आर ऑल्वेज अवेलेबल. माझा नंबर आणि ईमेल ॲड्रेस मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेला आहे. तर तुम्ही नक्की मला कधीही फोन करू शकता. आमच्या ऑफिसची वेळ आहे 8 ते संध्याकाळी 7. तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करा. थँक यू. थँक्स अ लॉट.